मी तेजश्री केतकर, 7 राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचमहाभूत तत्वे मंदिरांबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मला खात्री आहे भारतीय स्थापत्यशास्त्र किती अद्भुत आणि महान आहे याची कल्पना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चितच येईल। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपलं चॅनल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राइब करा। वळूया आजच्या विषयाकडे। समस्त प्रकृती पंचमहाभूतांनी बनलेली आहे। पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश। निसर्गाच्या पंचमहाभूतांचे अधिपती म्हणून भगवान शिव यांना पूजिले जाते। भारतात पंचमहाभूत शंकराची भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये या अतिशय प्राचीन असलेल्या व पंचमहाभूतांची व एकमेकांची विशिष्ट संबंध असलेल्या 5 मंदिरांची माहिती आपण बघणार आहोत। या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे यातील 3 मंदिरे एकाच रेखांश म्हणजेच एकाच लॉन्जिट्यूडवर बांधली गेलेली आहेत आणि तेही सुमारे 3000 वर्षांपूर्वी। एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे नकाशाशास्त्र सुमारे 3000 वर्षांपूर्वी इतकं प्रगत होतं की त्या काळातील तज्ञांना अक्षांश आणि रेखांश यांचं इतकं अचूक ज्ञान होतं। पंचमहाभूत मंदिरांपैकी उर्वरित 2 मंदिरे 3 मंदिरांची एक विशिष्ट कोन करून आहेत। श्री कालहस्ती मंदिर चित्तूर स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेल्या दक्षिणेतील कैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कालहस्ती मंदिरात वायू रूपातील भगवान शिवांची वायुलिंगम या रूपामध्ये आराधना केली जाते। हे लिंग पांढऱ्या रंगाचे असून स्वयंभू आहे। मंदिराच्या गाभाऱ्यातील दिव्याची ज्योत वारा नसून देखील सतत फडफडत असते। शिवतत्वाप्रमाणे समस्त विश्वातील प्राणी मात्रांमध्ये उपस्थित असण्याचे वरदान जेव्हा वायुदेवाने मागितले तेव्हा भगवान शिव यांना वायुलिंगम या रूपाने प्रकट व्हावे लागले, म्हणून ते पांढऱ्या ज्योतीच्या रूपात प्रकट झाले, ज्याला कर्पूरलिंगम या नावाने देखील ओळखले जाते। या लिंगाला वायू तत्वाचे असल्यामुळे कधीही स्पर्श केला जात नाही। श्री एकंबरेश्वर मंदिर कांचीपुरम श्री कालहस्ती मंदिरापासून सुमारे 125 किलोमीटर दक्षिणेला अगदी सरळ रेषेत कांचीपुरम येथे असलेले दुसरे पंचतत्व मंदिर म्हणजेच श्री एकंबरेश्वर मंदिर। एकंबरेश्वर मंदिरात भगवान शिवाचे वालुकामय रूपात शिवलिंग आहे, जे पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे। पुरातन काळी देवी पार्वतीने आंब्याच्या झाडाखाली कठोर तपश्चर्या केली। देवी पार्वतीने शिवाच्या स्मरणार्थ आंब्याच्या झाडाखाली वाळूचे लिंग बनवले। तेथे शिवाची एकंबरनाथ आणि एकंबरेश्वर या नावाने पूजा केली जाते। एकंबरेश्वर म्हणजे आंब्याच्या वृक्षांचा ईश्वर। या मंदिराच्या आत असलेले आंब्याचे झाड 3000 वर्षे जुने झाड असल्याचे सांगितले जाते। श्री थिलाई नटराज मंदिर चिदंबरम श्री कालहस्ती मंदिर व श्री एकंबरेश्वर मंदिर या दोन्ही मंदिरांच्या सरळ रेषेत दक्षिण दिशेला चिदंबरम या शहरात 189 किलोमीटर अंतरावर असलेले तिसरे मंदिर आहे श्री थिलाई नटराज मंदिर। या मंदिरात भरतनाट्यमच्या 108 विविध मुद्रा दगडी खांबांवर कोरलेल्या आहेत। येथे भगवान शंकर हे नटराजाच्या रूपात असून बरोबर शिवकाशी अर्थात पार्वती देवीची प्रतिमा आहे। मात्र नटराजाच्या रूपातील शिव प्रतिमेच्या उजव्या बाजूला थोडी मोकळी जागा आहे, तिला चिदंबरा रहस्यम असे म्हटले जाते। या मोकळ्या जागेला आकारहीन आकाश तत्व असे मानले जाते। पंचभूत स्थलांमधील हे एकमेव मंदिर आहे जिथे भगवान शंकरांना लिंगाऐवजी मानवी रूपामध्ये दर्शविलेले आहे। तसेच स्फटिकलिंग म्हणजे मोकळ्या गाभाऱ्याची म्हणजेच शिवाच्या निराकार रूपाची येथे पूजा केली जाते। जम्बुकेश्वर मंदिर त्रिची श्री कालहस्ती मंदिर, श्री एकंबरेश्वर मंदिर आणि श्री थिलाई नटराज मंदिर या 3 मंदिरांनी तयार केलेल्या सरळ रेषेशी विशिष्ट कोन करून त्रिची या शहरात उभे असलेले चौथे मंदिर म्हणजे जम्बुकेश्वर मंदिर। येथे भगवान शिवाची
अप्पुलिंगम या जलतत्वाच्या रूपात आराधना केली जाते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाखालून एक पाण्याचा प्रवाह सतत वाहत असतो. या जलप्रवाहात लिंग बुडालेले आहे, त्यामुळे जलतत्वाला मूर्त स्वरूप प्राप्त झालेले आहे. अखिलांडेश्वरी रूपातील देवी पार्वती तपस्या करण्यासाठी जंबुकारण्यात पोहोचली. तेथे तिने अप्पुलिंगम नावाचे जललिंग निर्माण करून त्याची आराधना सुरू केली. येथे भगवान शिवांनी प्रसन्न होऊन अत्युच्च अशा शिवज्ञानाची दीक्षा दिली. या ठिकाणी भगवान शिव आणि पार्वती यांचे गुरु शिष्याचे नाते आहे. येथे दररोज दुपारी होणारी उची कला पूजा प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये पुजारी साडी नेसून पार्वती देवीचे प्रतिनिधी बनून अप्पुलिंगमवर अभिषेक करतात. अरुणाचलेश्वर मंदिर तिरुवण्णामलाई. अरुणाचलेश्वर मंदिर हे भगवान शिव यांनी बहाल केलेले अग्निलिंगाचे प्रतिनिधित्व करणारे आणि अग्नितत्वाला समर्पित मंदिर आहे. भारतातील सर्वात जास्त भक्त भाविक दर्शनाला येणाऱ्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. भगवान शिवाची आराधना करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांच्यात जेव्हा त्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण असा वाद निर्माण झाला, तेव्हा भगवान शंकरांनी अग्निरूपात प्रकट होऊन दोघांपैकी आपले उगमस्थान जो शोधेल तो श्रेष्ठ असे सांगितले. ज्योतीचा स्रोत शोधण्यासाठी ब्रह्मा हंसरूप घेऊन आकाशात तर विष्णू वराह रूपात पाताळात गेले. हिंदू पुराणात या घटनेला लिंगोद्भव म्हणतात. दोन्ही देवांना त्यांचे उगमस्थान मिळाले नाही, परंतु ब्रह्मदेवाने कळस शोधल्याचे खोटे सांगितल्यामुळे शिवांनी ब्रह्मदेवांना आणि केवड्याच्या फुलाला शाप दिला. ते हेच ठिकाण. अरुणाचलेश्वर देवता भक्तांचे कर्मदोष दूर करून त्यांना ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. या 5 शिव मंदिरांची जमिनीवरील रचना ही अद्भुत आहे. 5 मंदिरांपैकी 3 मंदिरे एकाच रेषेत असणे हेही अद्वितीय आणि आश्चर्यकारक आहे. मित्रांनो, या 5 शिव मंदिरांचे दर्शन तुम्हाला घ्यायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर किरण टूरशी आजच संपर्क साधा आणि पंचमहाभूत तत्वे मंदिर दर्शन या दर्शन सहलीचा लाभ घ्या. या दर्शन सहलीत पंचमहाभूत तत्वे मंदिरांबरोबरच इतर वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांचेही आपण आज दर्शन घेता येईल. यात वरदराजा, श्रीरंगनाथ, राजराजेश्वर याही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांचा समावेश आहे. या दर्शन सहलीची पूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती लिंक क्लिक करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपली दर्शन सहल लवकरात लवकर बुक करा. या व्हिडिओच्या पुढच्या भागात पंचमहाभूत तत्वे मंदिर दर्शन या दर्शन सहलीतील उर्वरित मंदिरांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओही जरूर बघा. त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. किरण टूर्सची पंचमहाभूत तत्वे मंदिर दर्शन ही दर्शन सहल एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव देते. हा आध्यात्मिक अनुभव मुळीच चुकवू नका. त्यासाठी आजच स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर किरण टूरशी संपर्क साधा आणि आपली दर्शन सहल लवकरात लवकर बुक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपलं चॅनल 7 राऊंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.